मुक्त कैवल्य तेजन श्री भगवान श्री ज्ञानोपराय जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून सर्व संतांचे चरणी साष्टांग नमन करून महिमा स्वतःना अभिवादन करून भगवान भरोडेश्वराच्या चरणी वंदन करून सेवेला सुरुवात करतो. या कीर्तनपणासाठी जगद्गुरु श्री संत तुकोबारांचा अत्यंत प्रसिद्ध असा अभंग आपले घेणं निवडलेला आहे. या अभंगामध्ये तुकोबारांनी सज्जनांच्या निर्मितीचं दिव्यसूत्र सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या दृष्टिकोनातून या अभंगाकडे आम्ही पाहिलं आणि या अभंगाच्या माध्यमामधून जो विषय बाहेर आणण्याचा प्रयत्न या अगोदर एकदा दोनदा केला तो विषय अत्यंत आवश्यक आहे पण गंभीर आहे. गंभीर या अर्थानं आहे की काही गोष्टी जगामध्ये महत्वाच्या आपण सुद्धा न बोलण्याची प्रथा असते. शहाण्यांच्या समाजामध्ये अत्यंत महत्वाच्या गोष्टी देखील प्रगटपणे बोलल्या जात नाही आणि त्या फार महत्वाच्या असतात. मनुष्य समाजामध्ये सज्जन कोणत्या सूत्राच्या आधारे निर्माण होतात, कोणत्या बीज सूत्राच्या आधारे निर्माण होतात आणि सज्जनांची निर्मिती एकदा झाल्यानंतर त्यांचा व्यवहार किंवा आचरण या जगतामध्ये कसं असतं हे लक्षणसह वर्तमान तुकोबारांनी या अभंगात सांगितलेलं आहे. हा अभंग संतांचं वर्णन करणारा नसून सज्जनांच्या निर्मितीची प्रक्रिया सांगणार आहे. गेली 5 वर्षापासून हा कार्यक्रम आपल्याकडे इथे चालू आहे. भरोडेश्वर विकास प्रतिष्ठानच्या वतीनं प्रत्येक वर्षी अत्यंत श्रमानं आणि मेहनतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाते. आपण सर्वजण देखील मोठा प्रतिसाद देत असतात. चालू वर्षी थोडासा प्रतिसाद कमी दिसतो आहे. हे अगदी सामान्यपणे कबूल करावं लागेल. असे काही अनेक कारण असू शकतात पण जे आहे ते सगळं व्यवस्थित आहे. चालू वर्ष विशेष महत्वाचं आहे. आपल्याला माहिती आहे जगद्गुरु तुकोबारांच्या जन्माला 400वावं वर्ष लागलेलं आहे. म्हणून त्यांचा जन्मशताब्दी सोहळा महाराष्ट्रभर अत्यंत उत्साहात चालू आहे. महाराष्ट्रात सध्या तुकोबारांकडून मात्र काहीच बोलत नाही. तो सर्वत्र तुकाराम तुकाराम चाललेला आहे. म्हणजे यम सध्या कापतो आहे मरण येण्याची कोणालाही भीती नाही ना. मग हे का यम कोणाचा मारायची काही काळजी नाही. तुकोबारांना जाणून घेण्याचा अव्याहतपणे प्रयत्न माणसं करीत आहेत. जिज्ञास माणसं आपल्या जिज्ञासा दृष्टीसाठी जाणताय. साधक आपल्या परमार्थ मार्गावरील मार्गदर्शनासाठी जाणताय. तर हौशी माणसं त्यांच्या अभंगाच्या द्वारा आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतायत. तिथे पारायण चालू आहे. मंडळी पारायणाला बसलेली आहे. जे बसलेले त्यांचं वाचून तर कल्याण होतच आहे पण ज्यांच्या कानावर शब्द पडतात त्यांचंही कल्याण होत आहे. कारण संतांचे शब्द कानाच्या वाटा अंतकरणामध्ये शिरले की तिथे जाऊन ते प्रयत्न करीतच असतात. एका रोगाला रोग झाला की त्याचे जंतू जसे आत्महत्यात पसरून दुसऱ्यांना इन्फेक्शन होत असतं ना तर संत शब्दाचे इन्फेक्शन होत असतं. फक्त रोगाच्या इन्फेक्शनमुळे मृत्यू येण्याचा संभव असतो आणि संत शब्दाचे इन्फेक्शन झाले की मनुष्य आमर होत असतो. त्याला पुन्हा पुन्हा मारावंच लागत नाही. माणसाला हा रोग व्हावा त्याला संतांच्या अनुभवाचं इन्फेक्शन व्हावं, संसर्ग व्हावा. संत शब्दाचा संसर्ग जीवनामध्ये आवश्यक आहे. म्हणून त्या निमित्तानं पारायण चालू आहे. जाता येता कानावर लोकांच्या पडत आहे. पारायणासाठी असं ठिकाणी प्रयत्न करणारी मंडळी आपले स्थानिक महाराज मंडळी श्री भक्तीपरायण येथील महाराज गुरु आणि हरिभक्तीपरायण काकडे महाराज नितीन महाराज काकडे या दोघांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये चालू आहे. आता प्रतिवर्षाप्रमाणे आम्ही उद्या हे करणार दरवर्षी वेगवेगळ्या विषयाला हस्तक्षेप करून ते महाराज घालून वेगवेगळ्या विषय आपल्या पुढे मांडायचा आम्ही प्रयत्न करतो. आता या भंगाच्या माध्यमामधून सज्जनांच्या निर्मितीचं अत्यंत भयानक असं हे सूत्र आपल्या पुढे मला मांडायचंय. भयानक यासाठी भीतीदायक नव्हे पण हे जितकं गंभीर आणि इतकं सूक्ष्म आहे असं ज्ञान मनुष्य दाखलेला नसल्यामुळे गांभीर्य आणि सूक्ष्मता धर्मशास्त्राच्या माध्यमामधून आम्ही आपल्या पुढे मांडतो. समस्त मनुष्य जातीच्या बाबतीमध्ये संतांनी काही स्वप्न पाहिलेली आहे. ते स्वप्न आपल्याला माहितही आहे आणि एव्हाना बऱ्याच चांगल्या लोकांच्या अंतर्करणामध्ये ते स्वप्न आजही विराजमान आहे की सगळे मनुष्य जात वसुधैव कुटुंबकम या एका शब्दाच्या आधारे जगात हे संपूर्ण जगत हे कुटुंब व्हावं. सगळे माणसं सज्जन व्हावी. एका अधिष्ठानावर सर्वांचं जीवन असावं. परस्परामध्ये स्नेहभाव मैत्रभाव असावा. सर्वांनी सुखानं जगावं, दुसऱ्याला जगू द्यावं आणि शांततेनं या मृत्यू लोकांमधील आपलं जीवन यापण नैतिक आणि धार्मिक मार्गानं जगत ठेवताना यावं. अशी मनुष्य जात निर्माण व्हावी असं संतांचं स्वप्न होतं. मनुष्य जातीच्या बाबतीमध्ये संतांच्या ज्या काही अपेक्षा होत्या त्या त्यांच्या मागणीच्या मध्ये आपल्याला समजण्यासारख्या आहेत.
ज्ञानोबरायांचं पसायदान हे मागणीची पराकाष्ठा आहे. मनुष्य जातीच्या बाबतीत ज्ञानोबरायांनी काय स्वप्न पाहिलं ते त्यांच्या पसायदानामध्ये स्पष्टपणे दिसतं. अद्याप ते पूर्ण झालेलं नाही, तो घडलेला. पण माणसं कशी असावी, की ते कशी जगावी यासाठी संतांनी काही निकष ठरवलेले आणि सगळी माणसं कशी व्हावीत अशी त्यांची इच्छा आहे. म्हणून त्यांनी वाङ्मय निर्माण केलं, वागवून दाखवलं, अनेक प्रयत्न केले, माणसाला जागोजागी सांगायचा प्रयत्न केला. हे एवढं करताना त्यांना माणसं कशी करायची होती, संत करायची होती का नाही. माणसाच्या जीवनाचे 3 परिणाम होतात लक्षात घ्या. माणसामधून एकतर संत होऊ शकतो, माणसामधून एकतर सज्जन होऊ शकतो, नाहीतर माणसामधून एकतर दुर्जन होऊ शकतो. मनुष्य जीवनाचे हे 3 प्रकार आहेत, हे 3 परिणाम होत असतात. पण मनुष्य जातीमधून संत अनेक निर्माण व्हावेत अशी संतांची इच्छा लागते का, आणि संत निर्माण होण्याची एवढी गरजही नसते. एक संत सगळ्या विश्वाला करू शकतो. संत निर्माण व्हावे किंवा संत निर्माण होण्याची प्रक्रिया एवढी सहजही नाही. हो, अनंत काळानंतर मनुष्यानां सहस्रेषु कश्चित् बदलिते सिद्धानां पश्चिमां विद्य तत्वतः. त्यामध्ये एखादा संत होतो, शेकडो वर्षामध्ये एखादा संत होतो, आणि एवढ्या संतांच्या गर्दीची जगात गरजही नसते. संत एवढे निर्माण होऊ नये यासाठी तुकोबारांनी एका ठिकाणी आपल्याला स्त्रीलेकर टाकून ठेवला. त्यांनी सांगितलं, आमच्या तालात नाचायचंय का, आधी आमचा आहे. तुकोबारांचं वाङ्मय हे आदरणीय आहे, पूजनीय आहे, पण ग्रहणीय आहे की नाही हा विषय महत्वाचा आहे. जर आपण ग्रहण करीत नाही, आपण फार हुशार माणसं आहे, आपण काठीची पूजा करू काया वाचा मनानं, अगदी त्याची आरती करू, फारसं पारायण करू, पण ग्रहण जितकं करायचं तितकंच करू. सगळे तुकाराम आपण आपल्या आचरणात आणणार नाही, आणि आणण्याची गरज आहे. आणि त्यांनी प्रयत्न केला, त्यांचे काय हाल चालले त्यांना माहिती. आणि महाराजांची पण इच्छा नाही की आम्ही जसं जीवनामध्ये जगलो तसंच तुम्ही जगावं, असा त्यांचा आग्रह नाही. हो, त्यांनी संतत्व प्राप्त करणारे जे साधक आहेत त्यांना उपदेश केलेले. संतांचे उपदेश आपण आपल्या पद्धतीनं स्वीकारायचे असतात आणि त्यांचं मनोगत जाणून स्वीकारायचे असतात. त्यामुळे आमच्या तालामध्ये जर नाचायचं असेल तर आमचं ऐका. सांगतो ते तुम्ही ऐकावे कानी, आमचे नाचणी नाचू नका. यापेक्षा तुम्ही सांगेल, आम्ही जसं आमच्या जीवनाची जीव घेणा खेळ खेळलो, आम्ही आमच्या जीवनाची जसा जीव घेणा खेळ खेळलो तसा जर तुम्हाला खेळायचा असेल तर खेळूच नका. हो, आणि जर खेळायचं असेल तर आमचं ऐका. जोवरी हे तुम्हा माझे लाखियात, जोवरी उदास होऊ नका. आशा कशात जरी गुंतलेली असते ना, माझे नाम प्रसन्न. कशातही जर आशा गुंतलेली असेल तर आमच्या तालात नाचू नका, जमणार नाही. काय होईल, इकडे ना तिकडे मध्ये तुकडा असं काही नाही. पण जर आमच्या सारखंच व्हायचं असेल तर आशा मारूया जयवंत व्हावे, करीत निघाले सर्वातुनी, नाही तरी सुखे असावे संसारी, जिची दुसरी करू नये. आणि संत निर्माण होण्याची गरज नाही असं मी का म्हणतो, कारण सर्व माणसं जर संतत्वाच्या मार्गाने जाऊ लागले तर विकास प्रक्रिया खाली हे लक्षात घ्या. कारण त्यांच्या आशा सोबत असताना त्याचा प्रयत्न होत असतो. माणसं आधी धावतायत ना, आशा जिवंत आहे म्हणून धावतात. आशेनं जगाला प्रगतीची वाट खुली करून दिलेली आहे. सर्वांच्या आशा जर संपल्या तर माणसं क्रियाशून्य होतील आणि समस्त समाज भौतिक प्रगतीच्या दृष्टीने मागे जाईल. कल्पना करा, काम हा एक विकार जर सगळ्या जगाचा जिंकल्या गेला तरी तर आकाली प्रलय होईल, मुलं निर्माणच होणार नाहीत. आपल्या लक्षात कसं येतं, मुलंच होणार नाही. आणि ती माणसं म्हणून नसतील, नवीन जन्म होणार नाही. परिणामी काय होईल, माणसा वाचून सृष्टीचा प्रलय होईल. बाकीचे सगळे गोष्ट करतील पण मनुष्य जात बहुत सातत्य राहणार नाही. मुद्दा का मी सांगू लागलो, संतत्वाच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न करण्यासाठी अगोदरची फार मोठी पूर्व तयारी लागेल. नारद योगानं, अनंत जन्माच्या पुण्याईनं आणि जीवनामध्ये प्राप्त झालेल्या दुःख प्रसंगानं वैराग्याचा स्फुल्लिंग अंतकरणामध्ये निर्माण होतो. तुझं वैराग्य विकत नाही, आमचा एक चिंतन दोन चिंतन. वैराग्य एखाद्याच्या अंतकरणात घुसडता सुद्धा येत नाही. वैराग्य निर्माण होण्यासाठी अनंत जन्माची पुण्याई म्हणा किंवा अनंत संकटाचे डोंगर जीवनामध्ये यावे लागतात. तेव्हा एखादाच महात्मा निरुक्त होतो, त्याला संकटाबद्दल निरशी होते, तो संतत्वाच्या दिशेने जातात. बाकीच्यांनी ते करायचं नाही. आणि आपल्या पोटी संत जन्मावाची पुनमाच्या दिशेची इच्छा असल्याचं काही कारण नाही. आणि आपली नाही, कारण सांगू, जर का चुकून आपल्या पोटी एखाद्या संतानं जन्म घेतला तर तो सगळ्यात आधी काय करतो माहित आहे, आपल्या अनेक पिढ्यांनी जमवून ठेवलेल्या प्रपंचाला तो राख लावतो. आपल्या पद्धतीने आपला प्रपंच फुकून द्यावा, लोकांना वाटून द्यावा असं कोणा म्हणतात. त्यांना वाटतंय का, त्यांना वाटतंय की मला खाजगीत आहे का, खाजगीत म्हणजे खाजगीत त्यांना वाटतं ना,
की असा पुत्र माझ्या पोटी जन्मावा की ज्यानं प्रपंच जो आहे संसाराच्या नावे घालून वाढवला पुण्य धर्म केला, सगळे संपून टाकावं आणि केवळ पुण्य धर्माच्या वाढण्यासाठी आयुष्य जगावं अशी कोणाची इच्छा नाही. संत जन्माने ही कोणाची अपेक्षाही नाही आणि त्याची गरज आहे. पण तथापि आपल्या उदरी दुर्जनाचा जन्म व्हावा असंही कुणाला वाटत नाही. तुकोबारायांच्या संतत्वाच्या दिशेने मार्गक्रमण करण्याच्या मार्गावर ज्यांनी पावलं टाकले त्यांचे आई बाबा दुःखी आई बाबा. हो, कारण त्यांची सगळी गुंतवणूक व्यर्थ गेलेली. त्यांनी मुलं निर्माण केली, शिकवली, सवरली, मोठी केली. त्यांना अचानक तुकोबांचा रोग लागला, तुकाराम लागला. ते स्पष्टपणे सांगतो लोकांना, मला तुकाराम लागलेला आहे. हो, कारण आपण म्हणतो ना, भूत लागलं, वेताळ लागला, अमुक लागलं, तसं आम्हाला तुकाराम लागला. का? कारण जे आम्ही जीवनात जगतो आहोत, परवा कालच माधुरीला सांगितलं, मला माणूस या प्राण्याची मरेपर्यंत जीवनात गरज नाही. आता हे वाक्य म्हणजे चमत्कारिक आणि विचित्र आहे, कुणालाही राग येईल ह्या वाक्यात. पण हे पाणी माणसं जोडीत नाही. तुम्ही सावध का जोडीत नाही म्हणलं, मला माणसाची मरेपर्यंत गरज होत नाही. हे का बोलणं झालं? कोण असं बोलेल की मला माणसांची गरज नाही? पण ज्यानं तुकाराम जिरवला किंवा ज्याला तुकाराम लागला त्या माणसाला खरंच माणसांची गरज नाही. गरज निर्माणच तो होऊ देत नाही. आणि हे सगळ्यात समोर नाही. गरजेची निर्मिती थांबवली की जगात काहीच लागत नाही. म्हणून जाणत्या संतांनी गरजेची निर्मिती थांबवलेली, गरजेच्या संग्रहाचा त्यांनी कधीही प्रयत्न केलेला नाही. आणि आम्ही ते करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून जाहीर कार्यक्रमातून मी हजारदा सांगितलेलं आहे की आम्ही जीवनाची सरणीच अशी ठरवून ठेवली की याच्यात माणूस सुद्धा लागणारच नाही. आता कुणाला स्वतःहून शिरायचं असलं तर तो भाग वेगळा, पण आमचं माणसाशी काम राहिलेलं नाही. बोलायला एकतर जीवनाचे जुगार खेळावा लागतो, नाही तर फार मोठं वाटणं करून घ्यायची तयारी लागते, फार मोठं धाडस लागतं. आम्हाला माणसं लागत नाही हे वाक्य कोणाला रुचणार नाही, वाचणार नाही. नको वापर, नको वापर म्हणजे आमच्याकडची पद्धत आहे म्हणायची. नाही पसलं तरी चालेल, पण तुकोबारांनी अंतकरणामध्ये शिरून घेतलं की एक विलक्षण धैर्य जीवनामध्ये निर्माण होतं. संतत्व हे सगळ्यांचं स्वप्न असण्याचं काहीच कारण नाही. पण आपल्या उदरी दुर्जन जन्मावा अशीही कोणाची इच्छा नाही. प्रत्येक मातापित्यांचं एक म्हणून काय राहता राहिला मधला एक वर्ग सज्जन असतात. कुणाला म्हणावं सज्जन? सज्जन हा असा वर्ग आहे धार्मिक आणि नैतिक मार्गाने, धार्मिक आणि नैतिक मार्गानं स्वतःही सुरक्षित जीवन जगतो आणि दुसऱ्याच्याही सुरक्षिततेला धक्का लावत नाही. असं जगा आणि जगूच्या तत्वानं जो आपलं जीवन यापन करतो त्याला सज्जन जन्मावा किंवा कन्या जन्माला ही प्रत्येक माता पित्यांची आकांक्षा असणं स्वाभाविक आहे. त्याची कीर्ती व्हावी, नावलौकिक व्हावा, मान मान्यता व्हावी, त्याच्या आत्म्यानं आपल्याला आनंद प्राप्त व्हावा, त्याच्या आत्म्यानं जगाला सुख मिळावं, त्याच्या आत्म्याचा कुणाला कधी वैताग होऊ नये, त्याच्या नावलौकिकानं आपल्याला समाधानानं मृत्यू यावा आणि त्याच्या सत्कर्माच्या द्वारा माता पित्यांचा उद्धार व्हावा. उदरी जर सत्पुत्र जन्मला, लक्षात घ्या, तर संतांनी गौरवानं सांगितलेलं आहे की एक जरी भक्त किंवा सज्जन उदरी जन्मला करतो 41 तुकड्यांचा उद्धार करतो. आणि या गोष्टीचं आपल्याला नेहमीच आकर्षण आहे. तुकोबारांनी सांगितलं उदरी सज्जन जन्मला तर पुढ्या उदरची या पुरवण नाही, पण दुर्भाग्यानं उदरी जर दुर्जन जन्मला तर पितरांचं पतन होत असतं. हो, स्पष्ट प्रमाण आपल्याला माहित आहे. एखाद्या माता पित्यांच्या पोटी जर दुर्जनानं जन्म घेतला तर सज्जनानं त्याचा ताप होतो. आणि जगातील सज्जनांना दुर्जनाचा ताप जर झाला तर सज्जनाचं दुखावलेलं अंतःकरण हे शाप देतात. हो, व्यावहारिक माणूस जर दुखावला तर तो संघर्षाला पेटतो लगेच. आपल्याला माहित आहे व्यावहारिक मनुष्य जर दुखावला लगेच संघर्षाला पेटतो, पण सज्जन दुखावला की तो दुःख जिरवत असतो. ते जिरत नाही, त्याचं अंतःकरण तळमळतं. तुका म्हणे हे तो आशीर्वाद बळी नरकायाची तरी तो नरकात जाईल. सज्जनांच्या हृदयाला वेदना जर झाली तर त्यांचं अंतःकरण तळतळतं, तळमळतं आणि ती तळतळ तळमळत या मनुष्याला शाप लागत. बरोबर, एखादा आई बापांच्या पोटी जर दुर्जन जन्मला तर सज्जनाला त्याचा जर ताप झाला तरी त्या सगळ्या सज्जनांचे शाप त्याच्या माता पित्याला लागतात. सांगतात असा दुर्जन जिच्या पोटी जन्मला त्या मातेला नरकाला जावं लागतं. दुर्भाग्यानं कोणावर ही गेली कामने गाय
पूर्वजांचे पतन त्यांच्यावर अवलंबून आहे. पहा ना, पूर्वजांनी कितीही पुण्य करूया, नायाचे पुण्य आरतीचे माता पित्यांनी आपल्या पुरुषार्थानं किंवा कष्टानं पुण्य संपादन केलंय, आयुष्यभर चांगले वागले, सत्कर्म केले, साधुसेवा केली, पुण्य मिळवलं, पण त्यांचं पतन किंवा उद्धार त्यांच्या उत्तराधिकाऱ्यावर अवलंबून आहे. गृहस्थी जीवनाची ही भानगड. गृहस्थी जीवनामध्ये आपली कीर्ती आपल्या स्वाधीन नाही, आपली अपकीर्ती आपल्या स्वाधीन नाही, आपलं सुख आपल्या स्वाधीन नाही, एवढंच काय पण आपला उद्धार देखील आपल्या स्वाधीन नाही. एखाद्या माता पित्यांनी फार पुण्य केलं, हो, वाऱ्या केल्या, व्रत केली, तप केली, उपासना केल्या, साधू सेवा केली, नामस्मरण केलं, पुण्याचे काकडे बांधले करे, दुर्भाग्याला दुर्जन पुत्र जर कुठे जन्मला आणि त्याच्या पातकामुळे ज्यांचं पुण्य कुठे जातं मला माहित नाही, पण त्याच्यामुळे ज्यांचं पतन ठरलेलं. म्हणून गृहस्थी जीवनामधील सगळ्यात मोठा परोपकार कोणता माझा पुन्हा विनंती करेन आपल्याला. गृहस्थी जीवनामध्ये सगळ्यात मोठा परोपकार हेच सज्जन संतती निर्माण करून जगाच्या स्वाधीन करणं, याच्यापेक्षा मोठा परोपकार कोणता. फार जगासाठी काही करू नये, आपली संतती या जगाच्या समाजाचा एक अंश होणार आहे ते जाणून, आणि कोणी ते काही दिवस राहून जगाला सुख किंवा दुःख देणार आहे ते जाणून चांगली संतती निर्माण करून जगाला बहाल करणे यासारखा परोपकार. गृहस्थीमधील पतन उद्धार, कीर्ती अपकीर्ती, लौकिक अलौकिक नावलौकिक प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी त्यांच्या उदरी जन्मलेल्या संततीवर अवलंबून असतात. सतत जन्मावाची इच्छा आहे, हो, पण त्यासाठी प्रयत्नही अनेक प्रकारे केला जातोय, पण जगामध्ये सज्जन सर्वांच्या पोटी जन्मतेच असं नाही. केवळ आपल्या इच्छेनं कोणती कार्य होत नसतात. इच्छेने जर झाली असते तर किती बरं झालं असतं. आपण काही संकल्पपूर्ती करणारी पुस्तकाची माणसं नाही, संकल्पानं आपले कार्य व्हायला. हो, सज्जन जन्मावा, दुर्जनानं पतन होत आहे, दुर्जनानं संत किती दुःखी होतात. त्याचा एक पुरावा सांगू. दुर्जनाच्या बाबतीमध्ये जेव्हा तुकोबारात बोलतायत ना महाराज, तेव्हा महाराजांचे शब्द पहा. दुर्जन जिच्या उदरी जन्मला, राजीव द्यायचा नाही, महाराजांचे शब्द आहेत. जिच्या उदरी दुर्जन जन्मला त्या मातेबद्दल बोलताना तुकोबाराय म्हणतात की याला जन्म देण्यापेक्षा सुद्धा गर्भ झाला असता तरी परवडला. आपल्याला नाही वाटत असं, मलाही वाटतं. काही काही जेव्हा दुसऱ्याला जगू देत नाही ना सुखानं, तेव्हा मनात वाटतं की याला जन्म देण्यापेक्षा याचा इथे गर्भ झाला असता तर किती बरं झाला. सगळं अभंग होणार आहे. त्यात फक्त चमत्कार त्याचे कोणी हाड कधी अन्न पुत्र झाला बळीराम, तो झाला भांड झाड काय तिकडे पिढी लोका चोरी भांडवल झाला वर्गाही घातली काय तिकडे पिढी लोका. जिथे जातो तिथे जर जगाला पीडा देत असेल तर हा जन्मला तेव्हा याच्या मुखामध्ये वार का घातली नाही. वार म्हणजे म्हणतात, फुलबाची फळ म्हणतात. त्याच्या मुखात वार घालून त्याला मारून का टाकलं नाही. हे शब्द महाराजांचे. जर तुकोबारायांसारखा हृदय अंतःकरणाचा संत, तेवढा प्रेमळ संत दुर्जनाच्या अस्तित्वाला इतका क्रोधित होत असेल तर बाकी त्यांना जर तो वेदना देतो, त्यांच्या क्रोधानं त्या माता पित्यांना काय वरदान प्राप्त होत असते. इच्छा पण आहे चांगला जन्मावा, सज्जन जन्मावा, राजरंगा जन्मावा, नावलौकिक कमवून देणारा जन्मावा, सुखानं जगावा, त्याच्या जगण्याच्या लोकांना हेवा वाटावा, हुरहुर वाटावी, त्याच्या ठिकाणचे गुण लोकांसाठी आदर्श आणि मार्गदर्शक ठरावे, त्याच्या केवळ आत्म्यानं लोकांना आनंद प्राप्त व्हावा, त्याच्याजवळ बसावंच वाटावं, त्याचं ऐकावंच वाटावं, तो भेटावा अशी जगाला इच्छा व्हावी. इच्छा आहे फक्त होत नाही. मातेचा संकल्प व्हावा राजरंगा, कपाळीचा धोंडा उभा टाके, माहिती नाही. आपण संतती निर्माण करायची आणि तिच्या कर्मावर आपलं जीवन अवलंबून. मनुष्य एकटा नाही, गृहस्थी जीवनामध्ये कुणी एकटा नाही. त्याच्यासोबत त्याच्या माता पिता आणि मागच्या जेवढ्या कुळी होऊन गेल्या त्या सगळ्या कुळ्यांची प्रतिष्ठा त्याच्यासोबत. कुणी असं समजू नये की मी एकटा नाही. हो, कुणी असं समजायचं काहीच कारण नाही. माझं कोणतंही कर्म माझ्या सगळ्या कुळ्यांना लांछन तरी लावतं, त्याच्या सगळ्या कुळ्यांना प्रतिष्ठा तरी मिळून देत. कुणाचे हो ते पाहना तुम्ही. माझा आठवण दाखवलाय. एखाद्या जाधवानं चांगलं कार्य केलं की सगळ्या जाधवांचे मान उंचावते, पण एखाद्या जाधवानं जघन्य किंवा हिंस्र कर्म केलं की सगळ्या जाधवांना खाली पाहावं लागते. ते माझ्या आडनावावर घेऊन सांगितलं, बाकी आडनावाचा विचार करीत राहा.
कुळातीत आहे. ज्या कुळाचं नाव आपण सांगत असतो त्यांच्या कीर्तीचा किंवा अपकीर्तीचा संबंध आपल्या जीवनात येतो. माता पित्यांच्या पोटी सज्जन जन्माले सगळ्या संतांची इच्छा आहे, सगळ्या संतांची. आणि आजही जितके सज्जन सद्भाग्याने या जगतामध्ये उपलब्ध आहेत त्यांचा एकच प्रयत्न आहे की जग सज्जन कधी होईल. गावात सुद्धा होता 10-5 माणसांची इच्छा असते सगळं गाव माळकरी व्हावं, सगळ्यांनी हरिभजनी लागावं. हीच सर्वांची इच्छा होती की मोहरा सर्व सुखी आदिवृत्ती अखंडित. पण असं होतं का? नाही. आपल्याकडे तरी 15-15, 20-20, 25-25 वर्ष झाले सप्ताह चालू आहे. पण विदर्भ मराठवाड्यामध्ये 100 वर्षाचे सप्ताह झालेले आम्ही पाहिले. 100 वर्षाचे सप्ताह कार्यक्रम आम्ही केले आहेत. इतके झाले पण ते दुर्जन आहेत का? ते कशाला कसे बदलच होत नाही. हा भ्रम डोक्यातून काढून टाका माहिती की पारमार्थिक उपदेशानं दुर्जनावर कधी परिणाम होत असतो? बिलकुल नाही. दुर्जन कधी कधी सज्जनपणांचं पांघरतो आणि मग तो जास्तच भयानक आणि धोकादायक होतो. दुर्जन सज्जनपणाचं वस्त्र जर त्यानं पांघरलं तर त्याच्या इतका धोकादायक कुणीच नाही. दुर्जन हा नागला असला तरी चांगला ओळखायला येतो. पण जर का त्यानं सज्जनपणा पांघरला की सावधान, मग तर सापडतोच नाही तो. आणि दुर्जनांनी जेव्हा सज्जनपणांची सुंदर वस्त्र अंगावर धारण केली तेव्हापासूनच जगामध्ये संभाला सुरुवात झाली आहे. गांभीर्य सुरुवात कोण आहे? हो, कधीही माणसानं नसलेलं सज्जनपण अंगावर पांघरू नये. पण ते सोपं पडतं, माणसं करतात, माझा मोठा तोड आहे. कधीही दुर्जनाचा सज्जन आटापिटाने इथे करता येत नसतो. आपल्याला निर्वाळा देऊन टाकला. भाव धरी दया सज्जन कार्य करी. याच्यासाठी अनेक प्रमाणे सांगितले. 2-3 मी सांगतो. करिता नव्हे नीट श्वानाचे हे पुष्य खापरा कार्य करी. कुठल्याच ते सरळ होत नाही, म्हणून दुर्जनाचा सज्जन होत नाही. लिंबाच्या झाडाला साखर पेरणी केली तरी लिंबोळ्या कधी गोड होत नाही का? अजून अनेक ठिकाणी सांगितलं की तुषारदाना जो आहे तुम्ही आधानामध्ये किती घाला किती येऊ का? डाळ करणाऱ्यांना माहित होते. डाळीचे तुम्ही हरभरे वगैरे भिजू लागते ना, तर काही ठिकाणी असे सज्जन असतात ना ते संमत होतात, आदर असते त्यांच्यामध्ये. पण काही कसेच असतात तसे त्यांच्यावर कशाचाही परिणाम होत नाही. तसंच तुका म्हणे माझ्या भंगे जे कधे हा कळ तयार होईल. फळांना निर्मळ करणं तुकोबांनी केली प्रतिज्ञा की आम्ही फळांना निर्मळ करू. नाही करणार तेव्हा त्यांनी सांगितलं त्यांच्या नादी लागू नका बरं, कारण त्यांना कधीही चांगलं करता येत नसतं. उपदेश सज्जनांनाच आहे. सज्जनांना का उपदेश आहे? सज्जनपणावर ज्यांची प्रीती आहे, ज्यांना सज्जनपणाचे मार्ग अजून जाणून घ्यायचे आहेत, मार्गाचा विस्तार जाणायचा आहे, साधना जाणायची आहे, त्यांची जिज्ञासा जागी, अशांनाच उपदेश आहे. जगात उपदेश सगळे सज्जनाच्याच उपयोगाचे आहे. दुर्जनावर त्यावर कधीही परिणाम झाला नाही. कधी कधी एखादा मनुष्य दिसताना दुर्जन दिसतो पण तो असताना सज्जन असतो. वाल्या आपल्याला दिसताना दुर्जन दिसतो पण तो दुर्जन नव्हताच कधी. सज्जनपणाचे काहीतरी चीज त्याच्यामध्ये पडलेले होते, फक्त त्याला वाचता नव्हता, कोण फुटलेला नव्हता. जर तो पूर्णपणे दुर्जन असता तर त्याचा वाल्मिकी होऊ शकतो. असं नसतं. जे पेरांचे पूर्वज असतं सज्जनपणा आधी आखावा लागतो आणि असे सज्जन निर्माण व्हावे लागत असतात. दुर्जनाचा सज्जन करता येत नाही आणि एकदा निर्माण झाला की त्याला उपाय चालत नाही. म्हणून तर संतांचे सगळे उपदेश हात चालू नाही. उपदेशापासून ऋषीमुनी ओरडत आहे. ऋषी म्हणल्यानंतर समाजाभिमुख संत निर्माण झाले. यापैकी शांती ऋषीमुनी गेले, हिमालयात बसले, कुठं बसता यांच्या नादी लागले. तुकोबारांना एकदा वाटलं काही या लोकांच्या नादी लागावं, यांचा संघ काही चांगला नाही, त्याला आपण पांडुरंगाला शोधत जाऊ. तुका म्हणे यांचा संघ नव्हे झाला, शोधित झाला जाऊ आधा. पण पुन्हा त्यांना करुणा आली की होते नाही. आप तरी त्याची कोण म्हणावी नाम धरावी. अरे मी करून काय उपयोग आहे? सर्वांना सन्मार्ग कळावा म्हणून मी मेघपुष्टीनं बोलेल. उपयोग होऊ नये तर नाही होईल. फडकावर पडो, एक हागणदारीला पडो, एक सुपीक जमिनीत पडो, कुठं तरी होऊन येईल. उपदेशी तुका
परदेशी तो ऐका. ज्याप्रमाणे मेघ सृष्टी करताना काही विचारित नाही की हागणदारी आहे का शेत आहे का खडकाळ माळरान आहे का बाजून काही रोड आहे का डांबर आहे, नाही विचारी. मेघ हागणदारी शेत, हागणदारीचाही पडतो शेतातही पडतो. त्या मेघाला माहित असतं की कुठेतरी बीज पडलेली असतील कुठेतरी उगवणारच आहे. तसं संतांनी सार्वत्रिक उपदेश केला सगळ्यांना. मात्र काही मोठा उपदेश आहे ना तो मोठ्या लोकांसाठी राखून ते म्हणाल हे कसं पहा. महाराजांचे शब्द आपल्यापर्यंत येतील, त्यांचे शब्द सार्वत्रिक आहे. कदाचित शब्दांचे अर्थही सार्वत्रिक असतील, कारण शब्द सार्वत्रिक झाला की अर्थ सार्वत्रिक होतच आहे. मात्र महाराजांच्या अंतःकरणाचे भाव आहेत तर ते सार्वत्रिक नाही. म्हणजे दुकान ते कोणापुढे लावायला राजी नाही. अभंग आपल्या पुढे येईल, आपल्याला कळेल सुद्धा अर्थाच्या दृष्टीनं, पण त्याच्या पाठीमागे काय त्यांना म्हणायचे हे कळण्याचा गोष्टी माणसं निवडलेली. अनुभवाचे भूता सोडून शोधविता पुढे सुटी जे खरोखर शोधण्यात ज्यांना गरज आहे ना, त्यांचं अंतःकरण अर्थभूत झालेलं आहे ना, त्यांचं अंतःकरण जिज्ञासेनं सांद्र झालेलं आहे ना, ज्यांना काहीतरी इच्छा आहे माझ्याप्रमाणे जगण्याची आशंका श्लोक आजही घेत आहेत. एकच अभंग आहे. काही केवळ अर्थाच्या दृष्टीने आत्मसात होतो तर काहींचं जीवन अमलात बदलून होत नाही. म्हणून तर मग सगळे काही गाठीचा अभ्यास करणारे वैराग्यवान होत नाही. गोबरांचं औषध जसं गोळ्यात आहे ना, औषध गोळ्या सगळ्यांच्या तब्येतीला सारख्या लागू पडत नाही. काही औषधं काहींना लवकर दुरुस्त करतात तर काही 10 गोळ्या खातात तरी त्यांना काही होत नाही. डोक्याची गोळी आहे, डोक्याची गोळी काहींना घेतली तर 2 दिवस जायचे नाही, पण काहींनी 10 खाल्लं तरी ते 17 डोळ्यानं उघडत राहते. परिणाम बदल काय अंतःकरणाची भूमिका तशी. तसंच गोबरांचे शब्दात पाहतो ते हृदयामध्ये शिरले प्रत्येकावर सारखा परिणाम न होत. कारण भूमिका आधी भावसार हे भूमिका ही जाणीचा चिंता नाही. असो होता काय सज्जनत्वाची स्वप्न जे संतांनी पाहिले आपणही पाहतो. काय इच्छा बरं तुमची आमची सगळ्यांची एकच काय की हे जग सज्जन व्हावं. सज्जन म्हणजे काय, यांना एकच तर कळावं जीव आणली परमार्थ या 2 शब्दामध्ये सगळ्यांनी आणलेला आहे. त्याचे घोषवाक्य तयार झाली जगा आणि जगूया हे अजून तुम्ही दुसऱ्याला जगवा. दुसऱ्याला जगवण्याची गरजच नाही. आपण सुखाने जगणं आणि दुसऱ्याच्या सुखाची घेणं करणं खूप आहे भाऊ, फार खूप आहे. इतक्या 2 गोष्टी याच्यासाठी सगळं आहे. माळा घालणं, वारी करणं, कीर्तनाचं वाचणं, उपवास करणं, आंबवणं, दुसऱ्याच्या सुखाला विघ्न न करता सुखानं जगणं काहीच पुन्हा नाही. त्यासाठी सुंदर जीवन पद्धती कोणती नाही. पण वाक्य चांगलं आहे का, दुसऱ्याच्या सुखाला विघ्न न करता सुखानं जगणं. पंचायत काय आहे तुमची आमची काय पंचायत आहे. प्रॉब्लेम आजचा प्रॉब्लेम काय सांगू, आपण कितीही मोठा दुःख सहन करू शकतो. स्वतः दुःख सहन करण्यामध्ये आपली क्षमता फार मोठी झालेली आहे. स्वतःच्या जीवनात आलेलं कितीही मोठं दुःख आपल्याला सहन होऊ शकतं. पण दुर्भाग्य दुसऱ्याचं क्षणभर सुख देखील आपल्याला सहन होत नाही. हा प्रॉब्लेम. आपल्याला शिकवणं काय गरजेचं आहे, स्वतःचे दुःख सहन करायचं शिकवायची आवश्यकताच नाही. ते तर रात्रंदिवस चाललंच आहे, सहन करतोच आहे. मात्र दुसऱ्याचं सुख कसं सहन करावं हे शिकवणं आवश्यक. एखाद्यानं पाया खोदला त्याच्यावर भिंत होऊ देण्यासाठी मनाचा जो मोठेपणा लागतो तो एखाद्यानं पाया जरी खोद्याला उद्घाटन केलं की आपल्या पोटात गोळा होतो. अरे आता घर बांधायच्या मागे त्याला म्हणतात दुसऱ्याचं सुख सहन. आपलं दुःख आपण सहन करू आणि तिथेच काहीतरी व्हायला पाहिजे. दुसऱ्या पुन्हा सांगेल दुसऱ्याच्या सुखाला काही न लावता आपण पाहिजे तितकं सुखाने जगले पाहिजे तितकं. अगदी जीवनाची सुख जरी उपलब्ध करता आली ना तरी करा. आणि आपल्या सुखावर गंडांतर आणणारं तत्वज्ञान कधीच सांगणार नाही. हे खाऊ नका, हे देऊ नका, तुम्हाला काय करायचं ते करा. मात्र हेच लक्षात ठेवा, आपल्या करण्यानं कोणाला वेगळा फायदा नको. होतं काय की एखाद्या गोष्टीपासून परावृत्त केलं की ती दुसरा ती गोष्ट करीत असला की हा त्याचा उगीच शत्रू होतो. समजा मी मला मी मला घातली की मला उगीच वाटलं लागतं की मी जसं जगतो तसंच सगळ्यांनी जगावं. बिलकुल नाही. त्याला ज्याच्यामध्ये आनंद आहे त्याला करू द्या. एखाद्याला माणूस आवडत असेल त्याला खाऊ द्या. आपलं काम केलं त्याला भगवंत बघेल काय करायचं.
होता पुन्हा सांगेल. सज्जनाची ही भूमिका जीवनाकडे पाहायची असते की स्वतःच छान जगतात आणि दुसऱ्यांनाही सुख देण्याचा प्रयत्न करतात. असा कोणाच्या सुखात लिहिलं करीत नाही. असे सज्जन बनवणं गरजेचं. आपली ही चीज नाही का काय अडचण प्रत्येक माता पिता. कारण वंश सातत्य आणि निर्मातृत्व ज्यांच्या ठिकाणी आहे, निर्मातृत्व म्हणजे निर्माण करण्याची क्षमता. वंश सातत्याच्या दृष्टीने संतती निर्मितीचं कार्य गृहस्थ धर्माकडे आणि गृहस्थी माणसाची इच्छा आहे की आपल्या पोटी सज्जन जन्मावा, पण इच्छा आतून तसं होत नाही याचं कारण त्याच्यामध्ये काहीतरी प्रक्रिया कार्य करते. मनुष्याच्या सज्जनत्वाच्या बाबतीमध्ये किंवा मनुष्य निर्मितीच्या मागे काहीतरी सूत्रबद्ध प्रक्रिया कार्य करते आहे. या सूत्रबद्ध प्रक्रियेला मनुष्य जन्माचं बीज म्हणतात. मनुष्य जन्माचं बीज हो हे बीज काय आहे हे सांगण्यासाठी तुकोबाईंनी अभंगाचा उपक्रम केला की बीज जर शुद्ध असेल तर त्या पोटी निर्माण होणारी फळं ही रसाळ आणि सुंदर असता. अभंगाचं पहिलं चरण.